आपल्यासोबत या परिषदेसाठी उपस्थित आहेत महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सरव्यवस्थापक श्री सी.ए. भामरे साहेब। मी त्यांचा थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो। ग्रामीण बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शेतकरी केंद्रित धोरण राबवण्यात भामरे साहेबांचा मोलाचा वाटा आहे। शेतकरी, शेतमजूर, महिला गट तसंच ग्रामीण उद्योजक यांना सक्षम करण्यासाठी नवनवीन वित्तीय योजना आणि आधुनिक बँकिंग सेवा त्यांनी उपलब्ध करून दिल्या। शेतीला आधार देणारं भांडवल, सूक्ष्म वित्त पुरवठा आणि शाश्वत विकासाचं नियोजन या विषयात त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं विशेष प्रगती साधली आहे। महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या परिषदेत आपण भामरे साहेबांशी संवाद साधणार आहोत। मी श्री सी.ए. भामरे साहेबांना मंचावर येण्याची विनंती करतो। आता एकूणच आपण शेतकरी, त्यांचा विकास या सगळ्या संदर्भात बोलतो आहोत या परिषदेतून। आणि मुळात मुद्दा येतो किंवा शेती करण्यासाठी किंवा तत्सम उद्योग करण्यासाठी म्हणून भांडवल किंवा वित्त पुरवठा गरजेचा आहे। त्याच निमित्ताने मला विचारावंसं वाटतं की महाराष्ट्र ग्रामीण बँक ही नेमकी संकल्पना काय आहे? शेती, शेती विकास आणि ग्रामीण विकास यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक कशा पद्धतीने आपली भूमिका निभावतं? सर्वात प्रथम नमस्कार। महाराष्ट्र ग्रामीण बँक ही एक प्रादेशिक ग्रामीण बँक आहे आणि हिची स्थापना 1975 साली झालेली आहे। म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये पूर्वी बऱ्याच ग्रामीण बँका होत्या, म्हणजे जिल्हावाईज 2 जिल्ह्याच्या 3 जिल्ह्यांच्या अशा ग्रामीण बँका होत्या। परंतु नुकतंच सरकारने थोडं धोरण चेंज करून आता एक राज्य आणि एक बँक अशी संकल्पना राबवली आहे आणि आता प्रत्येक राज्याला एक एक ग्रामीण बँक तयार झाली आहे। तसेच महाराष्ट्राला पण महाराष्ट्र ग्रामीण बँक तयार झाली आहे। म्हणजे पूर्वी लोकांना माहीत असेल आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये की महाराष्ट्र ग्रामीण बँक होती, पण 17 जिल्ह्यांमध्ये दुसरी बँक होती, विदर्भ कोकण ग्रामीण बँक होती किंवा त्याच्यापूर्वी मराठवाडा ग्रामीण बँक होती किंवा ठाणे ग्रामीण बँक होती, अशा वेगवेगळ्या बँका होत्या। या सगळ्यांचं एकत्रीकरण करून 1 मे 2025 पासून एक राज्य एक बँक अशी संकल्पना राबवून महाराष्ट्र ग्रामीण बँक ही आता एकमेव बँक महाराष्ट्रामध्ये आली आहे। दुसरं सांगायचं म्हणजे की याची स्थापना 1975 साली झाली। ती का झाली असा तुमचा एक प्रश्न होता। ॲक्च्युली काय झालं की 1969 साली राष्ट्रीयकरण झालं, नंतर 72 साली दुष्काळ आला, नंतर हरित क्रांती झाली। परंतु शेती करत असताना किंवा कुठलाही उद्योगधंदा करत असताना आर्थिक पाठबळ फार महत्त्वाचं असतं आणि ग्रामीण भागात ती आर्थिक पुरवठा व्हायला पाहिजे, वेळेवर व्हायला पाहिजे, पुरेसा व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांनी तेव्हा त्याचं धोरण राबवलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून मग सरकारने ही योजना आणली की जेणेकरून ग्रामीण भागाच्या तळागाळापर्यंत त्याच्या शाखा उघडल्या जातील, तळागाळापर्यंत ते शेतकरी त्याचे सभासद होतील आणि त्यांना शेतीसाठी म्हणा किंवा पूरक उद्योगासाठी, छोट्या मोठ्या उद्योगांसाठी एक आर्थिक पुरवठा मिळेल या दृष्टिकोनातून ह्या ग्रामीण बँकांची स्थापना झाली होती। आणि त्यांचा हा मूळ उद्देश होता की त्यांनी ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोकांना सामावून घेतलं पाहिजे। अगदीच। आणि जेव्हा आपण असं बघतो की आता ग्रामीण बँकेच्या उद्देशाने आता आपलं बोलणं होतं आहे म्हणून की अशा काही योजना आहेत सरकारच्या की ज्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्या पोहोचतातच किंवा त्याचे लाभ पोहोचतातच, त्यांना त्याची माहिती मिळतेच असं होत नाही। मग म्हणूनच विचारावंसं वाटतं, किसान क्रेडिट कार्ड ही जी योजना आहे त्याचे नेमके लाभ काय आहेत? आपल्या शेतकऱ्यांना जर ते कळले तर त्यांनाही त्याचा फायदा होईल। किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पूर्वीच्या काळी आपण पीक कर्ज म्हणायचो। पीक कर्जाची संकल्पना काय होती की सीझनच्या आधी पैसे घ्यायचे, त्या पैशांमधून आपण बियाणं खरेदी करायचं, नंतर फर्टिलायझर खरेदी करायचं आणि जो काही वर्किंग कॅपिटल आपल्याला लागतो तो वापरायचा आणि पीक आल्यानंतर ते पैसे बँकेत भरायचे, परत रिन्यू करायचे, अशी एक संकल्पना आपण पीक कर्जाची पहिल्यापासून राबवत आलेलो आहे। किसान क्रेडिट कार्ड हे का, म्हणजे क्रेडिट कार्ड आणि पीक कर्ज याच्यामध्ये काय फरक आहे? बघा, तुम्ही उद्योग करत असताना लोक जे उद्योगधंदे असतात किंवा कंपन्या असतात ना, हे कॅश क्रेडिट फॅसिलिटी वापरतात। कॅश क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे काय की तुम्ही जेव्हा पैसे आले तेव्हा त्याच्यात भरून टाकायचे, जेव्हा लागले त्याच्यामधून काढून घ्यायचे। सेम संकल्पना ही किसान क्रेडिट कार्डची की शेतकऱ्यांकडे जेव्हा पैसे लागले तेव्हा त्या खात्यातून काढायचे आणि जेव्हा तुमच्याकडे पैसे आले त्या खात्यात तेव्हा भरून टाकायचे। याचा एक मोठा फायदा असा असतो की आपण जेवढे पैसे वापरतो आणि जितक्या दिवसासाठी पैसे वापरतो तेवढ्याच दिवसासाठी त्या खात्याला व्याज लागतं, बाकीच्या पिरियडमध्ये त्याचं व्याज लागत नाही आणि परिणामी आपला खर्च कमी होतो। म्हणजे व्याजावर जो द्यायचा खर्च असतो,
म्हणजे अजूनही भरपूर लोक असे की जे पीक कर्ज घेतात तर ते एकदा घेतलं की वर्षभर भरत नाही, वर्षानंतर डायरेक्ट भरतात. मग कदाचित घरी पैसे ठेवले असतील त्यांनी, त्यांच्या कपाटात पैसे ठेवले असतील, पण तेच जर पैसे तुम्ही त्या बँकेच्या किसान क्रेडिट कार्ड खात्याच्या भरले तर तुमचं तेवढ्या दिवसाचं व्याज वाचू शकतं. म्हणजे हा एक महत्त्वाचा उद्देश आहे त्याच्यामागे. आणि हे पैसे घेणे म्हणजे वेळच्या वेळी जाऊन, किंवा समजा तुम्ही अगदी औरंगाबादला आहे, संभाजीनगरमध्ये आहे, तुमची शेती कुठेतरी खेड्यावर आहे, तुम्ही इथे आले सिटीमध्ये खरेदी करायला, क्रेडिट कार्डमार्फत ते पैसे काढा. म्हणजे तुम्हाला कॅश घेऊन जायची गरज नाही, घेऊन यायची गरज नाही. अशा भरपूर त्याच्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड मागे योजना करण्यामागेचे फायदे होते. बरेच शेतकरी आजही मी भरपूर शेतकऱ्यांना विनंती करतो की जे जे शेतकरी हे क्रेडिट कार्ड सारखं वापरत नसतील खातं, त्यांनी ते तसं वापरायला सुरुवात करा, जेणेकरून तुमचाच व्याजाचा खर्च कदाचित कमी होईल. म्हणजे 1 लाख रुपये घेतले, 1 लाखाचं तर कर्ज म्हणजे 3 लाखापर्यंत तर पीक कर्ज माफच असतं दरवर्षी रिन्यू केलं तर. पण जे जास्त मोठं शेती कर्ज घेतात किंवा पीक कर्ज घेतात, त्यांनी जर तसं केलं की लागले तेव्हाच पैसे काढायचे, नाही तर भरून ठेवायचे पैसे, असलेले पैसे, तुमचा खर्च नक्कीच कमी होईल त्याच्यावर. अगदीच. आणि बऱ्याच वेळा आपण बघतो की शेतीसाठी म्हणा किंवा पूरक उद्योगांसाठी भांडवली गुंतवणूक करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. मग अशा वेळी बँक कशा पद्धतीने अर्थसहाय्य करते? महाराष्ट्र ग्रामीण बँक ही सर्व प्रकारच्या योजना राबवते. म्हणजे शेतकऱ्यांसाठी म्हटलं तर किसान क्रेडिट कार्ड तर हे आमचं बेसिक प्रॉडक्ट आहे. परंतु ॲग्रिकल्चर टर्म लोनसुद्धा आम्ही देतो. म्हणजे कुठलीही ॲक्टिव्हिटी असेल ॲग्रिकल्चरमधली, मग तुम्ही ट्रॅक्टर घ्या, तुम्ही हार्वेस्टर घ्या, तुम्ही विहीर पाईपलाईनसाठी इन्व्हेस्टमेंट करा, कुठलीही ॲक्टिव्हिटी ॲग्रिकल्चरिस्ट करत असेल त्याच्यासाठी तर आपण ते कर्ज देतो. त्या व्यतिरिक्तसुद्धा शेतकऱ्यांसाठी आपण इन्फ्रास्ट्रक्चर फंड देतो. म्हणजे त्या ज्या प्रधानमंत्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड स्कीम आहे, ज्याच्यामध्ये आपण रुरल गोडाऊन बांधतो, कोल्ड स्टोरेज बांधतो, याच्यासाठी सुद्धा बँक कर्ज देते. PMFME अंतर्गत छोटे छोटे जे फूड प्रोसेसिंग उद्योग आहे, जसं की इथे आपण भरपूर आता सकाळपासून बघतो ॲक्टिव्हिटी. काहींनी म्हटलं की S4S कंपनीच्या मार्फत आम्ही डिहायड्रेशन प्लॅन्ट लावले. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जवळजवळ 350 ते 400 डिहायड्रेशन प्लॅन्टला फायनान्स केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे जी पण योजना असेल, म्हणजे सरकारने कोणतीही योजना आणली तर प्रत्येक योजनेमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक त्याचा हिरिरीने भाग घेते आणि प्रत्येक प्रकारच्या योजना महाराष्ट्र ग्रामीण बँक राबवते. शेतकऱ्यांव्यतिरिक्तसुद्धा लघु उद्योजकांसाठी मुद्रा योजना आहे, विश्वामित्र योजना आहे, शहरी भागामध्ये स्वनिधी योजना आहे. अशा प्रत्येक योजना ह्या राबवल्या जातात. या व्यतिरिक्तही बँक स्वतःसुद्धा MSMEचे लोन देते, हाऊसिंग लोन देते, व्हेकल लोन देते. अशा सगळ्या प्रकारच्या योजना महाराष्ट्र ग्रामीण बँक राबवते आणि शेतकऱ्यांच्या किंवा ग्रामीण भागामधल्या लघु उद्योजकांच्या सगळ्या आर्थिक गरजा पुरवते. अगदीच. आणि मला आवर्जून उल्लेख करावासा वाटेल इथे निश्चितच की मागच्याच वर्षी ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि PMFME या योजनेतील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेला केंद्र सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे. मला सर त्याविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या सगळ्या माहितीचा आपल्या शेतकऱ्यांना उपयोग होईल. सलग 2 वर्ष महाराष्ट्र ग्रामीण बँकेला हा पुरस्कार मिळाला. जिथे जिथे आम्हाला संधी मिळते कुठलीही योजना राबवण्याची सरकारची, ती संधी आम्ही कधी सोडत नाही आणि तिथे जास्तीत जास्त लोकांना आम्ही स्वतःहून सामावून घेण्याचा प्रयत्न करतो. ह्या जे काही आम्हाला पुरस्कार लाभले हे PMFME आणि AIF योजनेमध्ये लाभले, ज्याच्यामध्ये आम्ही गोडाऊन किंवा कोल्ड स्टोरेज बांधकामासाठी कर्ज दिले. PMFME अंतर्गत जसं मी S4S सांगितलं तसे इतरही दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पण आम्ही बऱ्यापैकी कर्ज दिले आणि जवळजवळ 1350च्या जवळपास आम्ही कर्ज दिले PMFMEमध्ये. आणि ते दिल्यामुळे आणि तो जो काही आम्हाला बेनिफिट मिळाला, जसं की जे आमचे ग्राहक वर्ग होता की ज्यांचं उत्पन्न कदाचित कमी असेल, महिला असतील किंवा थोडे गरीब लोक असतील, त्यांचं उत्पन्न कमी होतं, त्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ झाली. त्याच्यामुळे खात्याचं म्हणजे आमचे व्यवहार वाढले. गाव पातळीमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं नाव झाल्यामुळे इतर ग्राहक जोडले गेले. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टीचा फायदा झाला. शेतकऱ्यांना फायदा झाला, लघु उद्योजकांना फायदा झाला आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला त्याचा खूप मोठा फायदा झाला. अगदीच. आणि त्यासाठी खरंच खूप शुभेच्छा आहे. असं कार्य उत्तरोत्तर खरं तर तुमच्याकडून घडत राहो. मला अजूनही विचारायचं ते म्हणजे शेतीपूरक जे उद्योग आहेत आणि ग्रामीण भागामध्ये जे व्यवसाय होतात त्या व्यवसायांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या काही योजना आहेत का? शेती म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे काही लघु उद्योजक असतात त्यांच्यासाठी भरपूर योजना आहेत. मुद्रा योजना तर सगळ्यांना जवळपास माहिती आहे की ज्यामध्ये 10 लाखापर्यंत 20 लाखापर्यंत आपण कोलॅटरल फ्री लोन देतो.
त्यांना आपण ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतो. त्या लोकांना काही जर अदर दॅन क्रेडिट म्हणजे क्रेडिट व्यतिरिक्त जर काही माहिती पाहिजे असेल, काही सुविधा पाहिजे असेल तर त्यासुद्धा अरेंज करण्याचा प्रयत्न करत असतो महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत. आणि अशा प्रकारे आपण लघुउद्योजकांना साथ देऊन त्यांचं उत्पन्न वाढीचा प्रयत्न करतो. किंवा मार्केटिंगसाठी काही लागलं, जसं आता मी या इव्हेंटमध्ये भाग घेतला तसं दुसरीकडे पण आम्ही भाग घेतो. मग इकडचे कस्टमरचं तिकडे जोडता येईल का, तिकडचे कस्टमर इकडे जोडता येईल का, असं सुद्धा आम्ही काही ना काही करत असतो ॲक्टिव्हिटी. आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक त्याच्यामध्ये अगदी हिरिरीने भाग घेत असते आणि त्याचा फार फायदा होतो असतो कस्टमरला. आपला उद्देशच युवांना शेतीकडे आकर्षित करून घेण्याचा आहे आणि त्याच दृष्टीने जसं तुम्ही म्हणालात की शेतकरी बांधवांना तुमची बँक मदत करते, सहाय्य करते, त्याचप्रमाणे महिला उद्योजक जे असतील किंवा महिला ज्यांना उद्योग करायचे आहेत आणि दुसरं म्हणजे तरुण युवक यांना अशा काही बँकेच्या योजना आहेत का की त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं? सर्वात प्रथम म्हणजे बचत गट जी योजना आहे ती अतिशय म्हणजे महिलांसाठी खूप लाभदायक योजना आहे की जिथे 10 महिला, 20 महिला, 15 महिला एकत्र येऊन बचत गटामार्फत काही काही उद्योग करतात. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने असे 42,000 SHGला लोन दिले, जवळजवळ 600 कोटी लोन आपण महिला बचत गटांना दिलेलं आहे. त्याच्यात जॉईंट लेंडिंग ग्रुप्स पण आहे, JLG म्हणतो त्याला आपण, त्याच्यामध्ये पण आपण भरपूर प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजला लोन दिलेलं आहे आणि त्यामार्फत आपण बचत गटांना मदत केलेली आहे. अगदीच. आणि आत्ता आपण बघतोय आपण माहिती तंत्रज्ञान युगामध्ये आहोत, त्यामुळे प्रत्येक वित्तीय संस्था जी आहे ती अद्ययावत असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँकसुद्धा आपल्याला अद्ययावत ठेवते का? आणि भविष्यात जाऊन कोणत्या अशा योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा इतर पूरक उद्योगांच्यासाठी फायद्याच्या ठरतील, अशा काही योजना तुमच्या डोक्यामध्ये आहेत का? महाराष्ट्र ग्रामीण बँक जरी नाव ग्रामीण असलं तरी महाराष्ट्र ग्रामीण बँक कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा कमी नाही. पूर्ण कोअर बँकिंग सोल्युशन महाराष्ट्र ग्रामीण बँक वापरते, ते पण TCS कंपनीचं वापरते. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये एकदम अद्ययावतरित्या ऑनलाईन व्यवहार होतात. RTGS NEFT तर असतंच, अगदी म्हणजे नॉर्मल झालं ते. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI, QR कोड, DBT सर्व प्रकारच्या योजना महाराष्ट्र ग्रामीण बँक राबवते. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कुठल्याही इतर बँका म्हणजे प्रायव्हेट बँक असो किंवा राष्ट्रीयकृत बँका असो त्याप्रमाणेच आपण सगळं कार्य करत असतो. आणि कोणी असं मनात शंका म्हणजे यायचंही कारण नाही की महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हणजे मी पहिल्यांदा म्हणजे मराठवाड्यात तर चांगलं नाव आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं, पण काही काही राज्यामध्ये काही काही भागामध्ये अजून एवढं झालेलं नाही नाव ते. पण तुमच्यामार्फत मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र ग्रामीण बँक ही राज्यामध्ये मुंबई सोडलं तर 34 जिल्ह्यांमध्ये त्याच्या शाखा आहे. टोटल 750 शाखा आहेत आणि 42,000 कोटींचा व्यवसाय महाराष्ट्र ग्रामीण बँक करते 750 शाखांमार्फत पूर्ण राज्यामध्ये. आणि अतिशय सुव्यवस्थितरित्या काम करून शेतकऱ्यांचं किंवा जे काही आमच्या सोबत जोडलेले ग्राहक आहे त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रयत्न करत असतो. अगदीच. मात्र बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला कळत नाही किंवा शेतकरी बांधव जे आहेत त्यांना बऱ्याच वेळा तिथपर्यंत पोहोचता येत नाही. बँकेचे ज्या काही सोयी आहेत किंवा शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, तर त्यासाठी तुम्ही काय करता? शेतकऱ्यांपर्यंत त्या म्हणजे आमच्या तर खूप खेडोपाडी शाखा आहेत. आमच्या 89% शाखा 750 पैकी 89% शाखा या ग्रामीण आणि निमशहरी भागात म्हणजे तालुका लेवलला आहेत. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ॲडव्हर्टाईज त्याची करत असतो सतत प्रत्येक योजनेची. आमच्याकडे जवळजवळ 2,500 BC आहेत कामाला की ज्यांच्यामार्फत आम्ही ह्या सगळ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. ग्रामपंचायतला आम्ही बॅनर लावलेले असतात भरपूर ठिकाणी. आम्ही आता ज्या सूटच्या योजना आम्ही सकाळपासून आता मी ऐकतोय की 1-2 गोष्टी फार महत्त्वाच्या त्याच्यावर चर्चा चालू आहे. एक आहे ना फॉरवर्ड इंटिग्रेशन आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन, याच्याबद्दल सकाळपासून आपण बोलतोय. हे कदाचित शब्द काही लोकांना माहीत नसतील, परंतु जसं एखादा उद्योजक असतो ना, कंपनी टाकतो ना, तर त्याला रॉ मटेरियल लागणारं किंवा म्हणजे जे काही करतो तो तेच स्वतःच तयार करायचा प्रयत्न करतो. त्याला म्हणतात बॅकवर्ड इंटिग्रेशन. आणि पुढे माझं माल पिकवल्यानंतर त्याचं मला काय काय प्रोसेसिंग करायचं आहे आणि त्याचं कुठपर्यंत मार्केटिंग करायचं, कुठे विकायचं आहे, त्याला म्हणतात फॉरवर्ड इंटिग्रेशन. तर हे जे आपल्या शेतकऱ्यांनी हे जर अंगी बाणगलं आणि त्याच्यासाठी FPO म्हणून खूप मोठी चांगली संकल्पना आहे. आणि FPOच्या मार्फत हे जे बॅकवर्ड फॉरवर्ड इंटिग्रेशन आहे हे खूप चांगल्या पद्धतीने राबवलं जाऊ शकतं. जसं सह्याद्रीने केलं तेच प्रकार आहे. म्हणजे की आपलाच माल पिकवून आपण त्याच्यावर प्रोसेस करून आपणच तो विकायचा. तर हे जे काही जर बॅकवर्ड फॉरवर्ड इंटिग्रेशनसाठी जे काही योजना असतात आणि हे यशस्वी करण्यासाठी जे काही मदत लागते
ती महाराष्ट्र ग्रामीण बँक अगदी हिरिरीने करते ते, आणि त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करते आणि मदत करते शेतकऱ्यांना. निश्चितच म्हणजे एकूणच जर आपण पाहिलं तर शेती विकास आणि ग्रामीण भागातल्या विकासासाठी म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँक ही कटिबद्ध आहे. तुम्ही इथे उपस्थित राहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.